आनंद आहे भक्तीचा, बर, आनंद आहे ज्ञानाचा. पण हे सगळं करत असताना ते जर आम्ही जाणून केलं तर फायदा, आणि अजाणतेपणाने आम्ही जे केलं ते सगळं कशाचं आहे ना. जाणलं नाही, समजलं नाही का करायचं, कशासाठी करायचं, आणि त्याचा जो विनियोग आहे. लहान लेकरू आहे, त्याच्या पोटात भूक पण आहे, त्याच्या पोटात भूक आहे आणि त्याच्यासोबत ताट पण भरलेलं आहे, पंचपक्वान्नच ताट आहे, बरोबर ना. गोड चिंतन आहे माऊली ज्ञानोबरांचं. अन्न आणि भूक अशी असोनिया दे, जेवून येणं ती बालक लंघनेची सदा, तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म, परी विनियोगाविन कामी फळ होय. म्हणजे आम्हाला ब्रह्मनाम आहे, आम्हाला सद्गुरू आहे, आम्हाला सद्गुरू आहे, आम्हाला ब्रह्मनाम आहे. नाही, आमची परंपरा पण आहे, शुद्ध परंपरा आहे. आपल्याला आपलं घरातलं सोडून दुसऱ्याचं बोलायचंच नाही. पहिली ही गोष्ट त्यांना ठेवायची. कोणाकरता बोलायचं? आपल्याकरता बोलायचं. कोणाचं बोलायचं? आपलं बोलायचं. आणि का बोलायचं? आपल्यासाठी बोलायचं. आपण बसलेली जी माणसं आहेत, आपण सगळ्यांनी परंपरेमध्ये प्रवेश केलाय, परंपरेमध्ये अनुग्रह झालाय, परंपरेमध्ये नाम मिळाले, अनुग्रह झालाय, बोध झालाय. कीर्तन बी करतात बाबा, प्रवचन बी करतात, सत्संग बी करतात, अध्ययन पण करतात, है ना. आपल्या सगळ्या जणांचा जर विचार केला वयामानाप्रमाचा, त्यांच्या वयाचा, आयुष्याच्या वयाचा नाही, परमार्थातल्या वयाचा. परमार्थात वय नाही आपलं प्रत्येकाचं, प्रत्येकाचं वय भिन्न आहे आपला. परमार्थात कोणी 7 वर्षापूर्वी, कोणी 10 वर्षापूर्वी. काय कोणी 7 वर्षापूर्वी, कोणी 10 वर्षापूर्वी, कोणी 15 वर्षापूर्वी, कोणी 20 वर्षापूर्वी, कोणी बाबा असताना, म्हणजे श्रीपाद बाबा असताना अनुग्रह झाले, है ना. ज्या दिवसाला आपला अनुग्रह झाला, ज्या करता आपण अनुग्रह घेतला, ज्या करता आपण श्री गुरुला शरण गेलो, ऐकताय ना तुम्ही. आपण आपल्या जे काय असेल, ज्याचं त्याचं वय, ज्याचं त्याचं वय कशातलं? परमार्थातलं म्हणतो मी, आहे ना. ज्या दिवशी आपण आपल्या नियत गुरुला, श्री गुरुला शरण गेलो, त्या दिवशी श्री गुरुला शरण जाताना किंवा शरण गेल्यानंतर आपलं काय ठरलं? माझं वाक्य कळलं? आपला मुद्दा काय चाललाय? जाणून करणं आणि न जाणता करणं, है ना. मग आपण या वाटेला जे आलो, परमार्थिक वाटेला आलो, सांप्रदायिक वाटेवर आलो, ज्या दिवशी आपण त्या श्रीगुरूला शरण गेलो, त्या दिवशी आपला काय उद्देश ठरला होता? आपला हेतू काय होता? का शरण गेलो? कीर्तनकार होण्याकरता का? माझं वाक्य कळतंय का तुम्हाला? आपल्याला कीर्तनकार व्हायचंय, ह्या उद्देशाने आपण गेलो होतो का श्री गुरु का? नाही. प्रवचनकार व्हायचंय का? नाही. महाराज व्हायचंय का? माझं वाक्य कळतंय ना? का गेलो श्री गुरुला शरण? बरं, ज्या करता श्री गुरुला शरण गेलोय, तिथपासून आजपर्यंत आपला प्रवास जो झालाय, ज्या दिवशी शरण गेलो तिथून आजपर्यंत जो आपला प्रवास झालाय, आतापर्यंत, आज माझा 92ला अनुग्रह झाला श्रीपाद बाबा. 92 ते 25, 33 वर्ष आहे. मग 33 वर्षाच्या प्रवासामध्ये ज्या करता मी श्री गुरुला शरण गेलो होतो, 33 वर्षाचा कालखंड संपत आला. आणि आता कदाचित, म्हणजे आज आत्ता इथं बसलोय आपण बाप्पाच्या समोर, असं होऊ शकतं, होणार नाही असं, कारण संध्याकाळ परत होईल आपल्या, याची गॅरंटी नाही. आणि समजा या टायमाला इथं जर आपल्या बसलेल्या माणसांपैकी एखाद्याची लाईन कट झाली, मी काय बोललो कळलंच नाही का? ज्या इथपर्यंत प्रवास झाला की नाही आपल्या श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये, त्या नामाबरोबर, त्या बोधाबरोबर, पण आपण परमार्थच करत आलोय. ते आता सोनवणे बाबा म्हणले, आता तमाशा तर नाही करत आलो आपण. तिथून इथं, इथून तिथं, कुठून कुठं, रात्री महालवडीला, आज इथं, रात्री मी आला पाट्याला, आज परत मुंबईला. हे सगळं कशा का? इथपर्यंत प्रवास केल्यानंतर सुद्धा पुन्हा आपला जो उद्देश होता,
आपण ज्या कारणास्तव शरण आलो इथं येऊन जर आपली लाईन कट झाली एखाद्याची, मग तो उद्देश सफल झाला का आपला आज? किंवा नाही का लाईन कट व्हायला? मग आपण ज्या उद्देशाने श्रीगुरूला शरण गेलो, 5, 10, 20, 25, 15, 30, 35, 40 जे काय परमार्थातलं वय निघलं आपलं, जे काय आयुष्यमान गेलं, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते ना, तो उद्देश आपला सफल झाला का? आता प्रश्न असा आहे, सगळ्यांच्या ध्यानात आहे का नाही मला माहित नाही, आपण काय गेलतो शरण हेच मला विचारायचं आहे. 99% 99.999 वर गणितामधला अशू .1 सुद्धा लिहायला सुद्धा जागा नाही राहिली. एवढ्या लोकांचा विनियोग जो चालू झालाय, माझ्या सगळं बोलतोय मी. मग श्रीगुरूंच्या मुखातली अमृतवाणी असायची, ज्याच्या करता आपण हे सगळं करतोय तो उद्देश आपल्या मात्र काही ध्यानात राहिला नाही. आपलं चाललंय मात्र आज इकडं तारीख आहे, उद्या तिकडं तारीख, आज इकडं जायचंय, उद्या तिकडं जायचं, आज हे करायचंय. काही इतके नियमबद्ध माणसं आहेत, इतके नियमबद्ध आहेत. आता श्रावण महिना संपला, मी एका साधकाला सहज भेटलो, तो म्हणला बाबा अनुग्रह घेतल्यापासून माझा नियम श्रावण महिन्यामध्ये फक्त संध्याकाळीच जेवायचं, फक्त संध्याकाळी. रात्री जेवला कसं तरी परत परत दिवसभर पाणी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, चहा नाही, पाणी नाही, आंघोळ करायची, दिवसभर राहायचं, असा नियम. काय कोण नियम करणं, काय कशा करता केलं ते माहित नाही मला. असेल त्याचं काय विचारायचं, श्रीगुरूला शब्द दिला असेल त्याने. आता आपण तर सगळे साधक आहेत, नामदार आहेत. काय उद्देश आहे, आपण काय उद्देशाने श्रीगुरूला शरण गेलो होतो? आपल्याला नेमके काय साध्य करायचं होतं? काय काय आठवण येते का? थांबवायचं प्रवचन कशाला जमलं माहिती का? आपण हे बसलोय कशाला माहिती का? काहीतरी फैसला झाला पाहिजे. बाबांच्या अमृत मुखातलं एक गोड वाक्य असायचं, हे जर तुम्हाला कळलं नाही ना, एकानं वकिलीचा धंदा चालू होता, वकील होता कोर्टामध्ये, 10-15 केस त्याच्याकडे होत्या वकिलाकडे. किती? काही 6 वर्षाच्या, काही 7 वर्षाच्या, 8 वर्ष चाललेले केस होते त्याच्याकडे. तुम्ही आता एक काम करा, आता 3000 भरा आणि तुम्हाला पुढची तारीख देतो. कळलं ना? ते बिचार 10 वर्ष झालं केशीला जाऊन दर केशीला गेलं तर 3000 भरा, 5000 भरा, पुढची तारीख देतो, आता बॉर्डावर देतो, आमको करतो. दर महिन्याला याला 50,000 रुपये भेटायचे. हा काही कोणाची तारीख लावायचा नाही आणि कोणाचा काय विषय भाईसलेचा घ्यायचा नाही, आणि त्याचा कशासाठी तारीख लावली हे बी याचे ध्यानात नाही. कागदपत्र कळतं का तुम्हाला? ही तारीख, ह्या काकांची तारीख घेतलेली आपण, पण ही कशा करता घेतली, हे कशाच्या निमित्ताने हेल्पडी करतं हे सुद्धा फक्त त्याच्या बघलत पाहिजे. काकाला काय माहिती? काकाची पिशी भाकर बांधलेली, बाटली पाण्याची, 50 किलोमीटरवरून एसटीने सकाळी निघायचं, बायकोला सांगायचं आज वकिलाने बोलावलं, त्यांनी सांगितले आज त्या तारखेला करूच काहीतरी. तिथे गेलं का त्यांनी कागद नाही दाखवायचं, पत्र नाही दाखवायचं, काय नाही, काय नाही. बरं तुम्ही हां बरोबर आता आहे ना, आज गडबड, एक काम करा तुम्ही आता 5000 भरा, पुढच्या महिन्यातली तारीख देऊ. दर महिन्याला 5-50, 100 म्हणजे 5-50,000 रुपये तो कमवून, 5-50,000, 60,000 रुपये कमवून तो मोकळा. याचं अगदी केसमध्ये काम चालू. कोणचं? कळतंय ना? पुढे जाऊन त्याने त्याच पैशाचे जर त्याच्या पोराला सुद्धा आहे ना LLBचं शिक्षण दिलं, चांगल्या ठिकाणी LLBचं शिक्षण केलं, त्यालाही वकील बनवलं. वकिली बनवताना त्याला सर्टिफिकेट मिळालं, तो हायकोर्टामध्ये वकील म्हणून लागला. कळलं ना? हा जिल्हा सत्र न्यायालयातून तो हायकोर्टामध्ये पोरगा, त्याला वकिली मिळाल्यानंतर त्याने त्याचं 5-20 भेटतो त्यांचा वकिलाचं काय असते मला माहित नाही ते सगळं, पण ते घेऊन ते आपली त्याची काही वकिलाची पुस्तकं काय अभ्यासाचे तज्ज्ञ, त्याने अगदी हायफाय पद्धतीनं क्वालिटी वाच वकील झाला तो पोरगा, आणि तो गेला कोर्टामध्ये. तुम्ही ऐकताय ना? कोर्टात गेल्यानंतर तिथं कोणतरी आले, आम्हाला एक चांगला वकील पाहिजे. तो मुलगा पाहिला, एकदम ताजा तवाना, अगदी सुंदर असा, तेच त्याच्या चेहऱ्यावरती वकिलीचं असं दिसतंय, हायफाय दिसलं. त्याला विचारलं
साहेब आमची अशी अशी केस आहे, तुम्ही घेणार का? बसा, सगळा मुद्दा व्यवस्थित समजून सांगा तुमचं काय झालं, कसं काय झालं. बरं, ते सगळे पॉईंट नोटेड करून घेतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही आज जा, उद्या सकाळी 10 वाजता बरोबर या. आज मी सगळे पेपर तयार करतो आणि कोर्टामध्ये फाईल टाकून देतो. उद्या सकाळी 10 वाजता या. पैसे काय नाही, तुम्ही उद्या. कोण म्हणताय? तो पोरगा, वकील पोरगा. हा पोरगा, त्यांनी सगळे ते संध्याकाळपर्यंत अगदी सगळे कायद्याची पुस्तकं पाहिली. कोणतं कलम आहे, याच्यावर काय मुद्दा मांडला पाहिजे. समोरचं जर प्रतिस्पर्धी वकील असेल, त्यांनी जर असं विचारलं तर आपण काय सांगायचं, लक्षात आलं. जजनी जर उलट काय विचारलं आपल्याला तर त्याला काय बोलायचं. हे सगळं तज्ञ पद्धतीनं अख्ख्या दिवसभर त्यांनी सगळे तयार करून पॉईंट टू पॉईंट सगळी फाईल बनवली, कोर्टामध्ये नेऊन ठेवली. फाईल कोर्टात गेली, सकाळची 10 वाजताची अपॉइंटमेंट घेतली. ही माणसं आली, इतकं सुप्रीम डोकं लावलं आहे पोरांनी, इतकं सुप्रीम डोकं लावलं. पहिल्याच दिवशी केस समोर आली आणि पहिल्याच दिवशी केसचा फायनल निर्णय याच्या पद्धतीने घेतला. कोणाच्या? याला जसा पाहिजे होता ना, त्याच्या आरोप म्हणजे त्याचे जो त्याला फिर्यादी म्हणतात त्या फिर्यादीची जशी इच्छा होती ना, त्यांच्या मनासारखा निर्णय लागला. ते बिचारे मात्र खूप खुश झाले, कडकडून मिठी मारली त्याला. आम्हाला वाटत नव्हतं आमच्या बाजूने न्याय होईल म्हणून, आमच्यावर खूप अन्याय झाला होता. पण पांडुरंगाने तुम्हाला पाठवलं, देवासारखं तुम्ही धावून आले. कसलं डोकं लावलं मला तुझ्या आयुष्यामध्ये, तू खूप मोठा होशील. त्याने आशीर्वाद दिला. तुझी फी किती आहे? काका माझी पहिलीच केस आहे, काय तुम्हाला द्यायची द्या. पण माझा मला मात्र एवढा अभिमान वाटतं, पहिलीच केस घेतली, पहिल्या दिवशी कोर्टात गेलो, पहिल्या दिवशी निकालात निघाले. त्यांनी त्यांच्या सोकुशीनं काय होते किती दिले, मी नव्हतो तिथं पण त्यांनी दिले काहीतरी ते पैसे. तर एवढा आनंद झाला ना, वा. आपल्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट केलं, कष्ट करून पैसे कमवले, मला शिकवलं आणि त्या कष्टाचं मला चीज झालं. आज पहिली केस मिळाली, मी पहिल्या केसमध्ये काय आलो, सक्सेस झाला. त्यांनी एक मोठा हार घेतला, 1 किलोचं, मला एक पेढ्याचं पाकिट घेतलं मोठं, कळलं का? कसं करता सगळं घेऊन आईश खुश मध्ये तो घरी आला, खुश मध्ये घरी आला. दरवाज्यातून आत प्रवेश केला की आईने सांगितलं, बा माझा मुलगा आज कोर्टात गेला होता. आईने कौतुक केलं. बाप आपला खुर्चीवर पाय टाकून अगदी सिगरेट उडीत बसलेला, बाबा 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 मला खूप आनंद झाला. बघा तुमच्या आयुष्यभरच्या कष्टाचं चीज झालं आणि मी वकील झालो. आज मी कोर्टात गेलो, काल तुम्हाला म्हटलं ना एक केस आली माझ्याकडं आणि ती केस आज फायनल झाली आणि त्याचा आनंद झाला. आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला मी हार घालणार आहे आणि त्याच्याबद्दल पेढे आणले. बापाने खाडकन पोराच्या कानामध्ये दिली. बापांना नाही का म्हणा असं. आज तरी पोटभर शिका तू मला काय बोलते मी कळते ना. असं करून पोट भरशील का तू? 6 महिने 8 महिने 2 वर्ष 4 वर्ष मी फाईल बाहेर काढत नाही, पेपर काढत नाही बाहेर. फाईल्सला करण्याकरता आहे का टाइमपास करण्याकरता? मी कुठलं सांगतो कळते ना. श्री गुरूंचं वाक्य आहे, तुमचा आपला फाईसना होण्याकरता आहे का 30 आणि 35 40 वर्ष झाली आम्ही अनुग्रहित, आम्ही प्रबोधित, आम्ही कीर्तन करतो, प्रवचन करतो. आमचा फाईसला कधी होणार आहे? काय उद्देशाने? मी आता विचारतो तुम्हाला, आपल्याला कोणत्या उद्देशाने आपण श्री गुरुकडे गेलो होतो? अनुग्रह आहे ना तुम्हाला सोनवणे साहेब? माळा आहे की नाही? अनुग्रह आहे ना? कोण हा ठीक आहे, कुठून तरी आहे ना. काय उद्देशाने तुम्ही आपण गेलो गुरु श्री गुरु? काय उद्देशाने गेलो आपण? आपल्या जुळा हरवले होते, दिवस आपण त्याच्यापासून बाजूला होतो, ती ओळख करून घ्यायची. बरं तर काय असं नको हुकलं सुकलं तर मी आहे तिथं बसलेलं, वाकडे तिकडे केलं ठोकून नीट कराय. काय चुकलं होतं? चुकलं होतं आपला जन्म झाला, आपण त्याच्यापासून बाजूला होतो, भगवंताच्या नामापासून आपण बाजूला झालो. श्री गुरुनं आपला जो मार्ग चुकला होता त्यांनी. चला काहीतरी आलंय म्हणले, आता पुढे टाकलंय म्हणले, वाढले तुम्ही. श्री गुरु म्हणले
हरवलं हा भास आहे. हरवलं हा काय तुमचा, आणि सापडला हा. तुम्ही म्हणले का नाही हरवलं होतं ते, काय हरवलं होतं? हरवलं हा सुद्धा तुमचा काय, ती ओळख नव्हती ना. ते अज्ञानच आहे ना तुमचं. मी काय म्हणतोय, हरवला हा सुद्धा तुमचा काय भासच आहे, आणि सापडला हा डबल भास आहे. मूर्खपणा आहे तुमचा. वाक्य कळते का? आणि बाबांचा एक गोड सिद्धांत होता, एक कधीच बाजारात नाही गेलेला, बायकोच्या सांगण्यावरून बाजारात जाणार, बायकोने सांगितलं तुमच्या पायाला हरवणार नाही तुम्ही, तुमच्या पायाला धागा बांधते. ते धागा बांधला पायाला, बाजारात गेलं, आणि ते गर्दीमध्ये कोणीतरी त्या गारुड्याचा खेळ पाहताना त्याच्या पायावर पाय दिला, त्याचा धागा तुटला. ते म्हणला मी हरवलं. हरवलं त्याचं काय, कोणचा? आपलं आणि मग बायकोनी परत धागा बांधला होता, म्हणला सापडलो. हरवले हा सुद्धा, आणि सापडला शुद्ध मूर्खपणा. काय हरवलं होतं तुमचं? मग त्याने काय सापडून दिले तुम्हाला नक्की? आज वाक्य म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धती शांत आहे का, तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं. काल गणपती बाप्पाचं आगमन झालंय, परवा, आज 3रा दिवस आहे. रोज आरती करतोय, रोज मंदिरात जातोय आपण, रोज पूजा करतोय, सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवतोय. आता गणपती उत्सवात आहेत, पण इतरही वेळेला जातोय. बरं एक एक दर्शन नाही कर, आपण अष्टविनायक दर्शन करतोय. गल्ली गल्लीत, गावागावात, मुंबईमध्ये तर प्रत्येक गल्लीत राजा आहे आता. काय म्हणलं मी? हे सगळं करताना, हे सगळं म्हणताना, आम्ही पाहताना, आरती करताना चांगलं बारीक बघायचं, गणपतीचं तोंड वाकडे आहे का सोंड वाकडी आहे? सोंड. कसं काय चाललंय आपलं बघा बरं, तुम्ही सांगा. आपलं बाहेरच नाही म्हणत, आपलं बसलेच माणसाचं कसं चाललंय, वेळ चालतो. आम्ही काय म्हणतो, आम्ही काय करतो, आम्ही काय पाहतो, बोला ना. गणपती बाप्पाचं तोंड वाकडं आहे का सोंड वाकडी? सोड वाकडी. आरती करताना वक्रतुंड, सरळ सोंड शब्द काय आहे तुमचा आपला? आरती करताना सरळ सोंड, वक्रतुंड. सरळ सोंड, वक्रतुंड. आहे का? मेळ लागतोय का आपल्याला? का करायचं आपण सांगा ना. जाणून केलं पाहिजे, नेतपणाने करायचं. त्याचा आधिपत्य असताना त्याचा अधिष्ठान करणं. आणि आता काल 1.5 दिवसाचे गेले, परवा 5 दिवसात जातील, 7 दिवसात जातील. त्याच्या स्थापनेबद्दल आणि त्याच्या विसर्जनाबद्दल तुमच्या मनात काय भाव? कळते का? का करायचा गणेश उत्सव? का बोलावलं? ते म्हणले काल तुम्ही पुढे आहेत. म्हणलं मी असं आहे. मग याल का इकडून असं आमच्याकडं? येत ना. मुद्दा द्या ना तिथं. आपला मुद्दा चाललाय, आपण जिथपर्यंत प्रवास चालू केलाय. शिंदे साहेब हे घरात पोहोचले म्हणून तुम्हाला विचारतो, कालच्या उद्देशाने आपण प्रवास चालू केला आणि आपला तो सफल झालाय का? आणि जर झाला नसेल तर त्यांना मिळालं नाही म्हणून वाया गेले, आणि आपल्याला मिळून वाया गेले. मुद्दा ध्यानात घ्या. त्यांना मिळालं नाही हा आपला खेद आहे ना. कोणाला? काही आहेत समाजात लोक अशी का त्यांना ते मिळालंच नाही, आणि आपण मिळून वाया जाऊ ना. जर उद्देश सफल नाही झाला, काय उद्देशाने आपण आलो सुरू. आज 99% लोकांचा हाच उद्देश आहे. कीर्तनकार झालं पाहिजे, प्रवचनकार झालं पाहिजे, व्याख्याता झालं पाहिजे, माझे शिष्य झाले पाहिजे, मी अनुग्रह दिले पाहिजे. मुंबईमध्ये मोठमोठाले बिल्डर आहेत, त्यांच्या कंस्ट्रक्शनची मोठमोठी पुण्यामध्ये कामं चालू आहेत. तो बिल्डर जेव्हा 4 व्हीलर गाडीतून, आयुष्याने मोठ्या गाडीतून येतो ना बिल्डिंगच्या जवळ, तिथं काही वॉचमॅन आहेत, त्याचे काही सिक्युरिटी ऑफिस आहेत, त्याचे काही
साईड ऑफिस आहे तिथं, काय ऑफिसर इंजिनियर आहेत तिथं, ते खाली बुखात आहे ना, अशी 4-6 कुत्री पण तिथे आहेत. कुठं त्या साईटवर. तो बिल्डर जेव्हा घरून येतो ऑफिसला साईडला भेट द्यायला, तेव्हा दुकानातून एक 5-25 रुपयाचे बिस्किटचे पुढे घेऊन येतो. तो गाडीतून खाली उतरला का ते सगळं धावत पळत त्याच्याकडे येतात. कोण? कुत्री. कशाच्या लालच्याने? काही मेळ लागतोय का नाही? मी काय विनोद करतो का तुम्हाला? नाही मग तिथं होतं. त्यांना अपेक्षित आहे मालक आलाय, काहीतरी भेटलं त्याच्या. हा? काहीतरी भेटलं त्याच्या. आणि आमच्या भेटीहून आम्हाला जर काही भेटतच नसल, हा? कीर्तनकार होण्याकरता आपला नक्कीच प्रवेश झालेला नाही, प्रवचनकार होण्याकरता नक्कीच नाही. फैसला नेमकी कुठं व्हायचं आहे? काय म्हणतोय मी? काकाने सांगितलं का हरवलं होतं, ते सापडण्याकरता. काय हरवलं होतं? काहीच हरवलं नव्हतं. काय सापडून दिलं? काहीच नाही सापडून दिलं ना. का बरं काही सापडून नाही दिलं? कोणी? गुरुंनी काय सापडून नाही दिलं? काय सापडून दिलं मला ते सांगा. आपल्या आईच्या उदरामध्ये आपण ज्या ठिकाणी हरवलो होतो, हा, ज्या ठिकाणी त्याने आपल्याला आईच्या उदरात दिलं होतं, बोला. हा, तर आपण बाहेर आल्यानंतर हा. आपण हात मोकळे सोडून म्हणतो कवा हम्म. जो शब्द दिला होता आपल्याला, हम्म. तो शब्द आपण विसरून गेलो. बरं. पण गुरुने आपल्याला ते सापडून दिलं. काय पण नवा जन्म झाला. काय सापडून दिलं? हा? काय सापडून दिलं? काय चुकलं होतं आपलं? आपलं चुकलं होतं, त्यांनी देवाने जो शब्द दिला तुम्ही होता. जवळ आहे, फार जवळ आहे. खाली तुम्ही फक्त तुम्हाला सांगता येत नाही. सांगता तुम्ही येत तिथंच नाही. आहे. सांगता येत नाही. तुम्ही येत नाही तिथंच असं आहे. काहीच नाही. कळलं येत काय? नाही सांगता. तुम्ही दोन शब्द दिला होता आणि तो आपण हरवलो होतो आणि तो आपण सापडून दिला गुरुने आपल्याला. तो ही ओळख आहे. ऐका, याच्यातलं बोलतोय मी, असं मनान नाही. बरं बरं. ऐकलं? याच्यातले गोष्टी आहेत माऊली. तो शब्द येत नाही तसे. ओम तत् सत ऐसे हे बोलणे येत नाही तसे. जेथुनी का प्रकाश जगत उठ. काय म्हणतो मी? आणि पुन्हा तुकोबराच्या भाषेत सांगायचं ठरलं तर शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. माझं चांगलं आहे का? तुम्ही तिथेच आहे, फक्त तुम्हाला बोलता येत नाही ते. काय म्हणलं मी? आणि आता मी उत्तर दिलं का तुम्ही हा बरोबर आहे, ते बरोबर आहे. हरिपाठामधला 28वा अभंग आहे. कितवा? 28. परत ऐका चांगला. हरिपाठामधला 28वा अभंग आहे. कोणता अभंग आहे हरिपाठात 28वा? कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. 28वा अभंग आहे. आमची एवढी फसगत होत गेली, पुढं काय होईल त्याचं मला माहित नाही. पण 27वा अभंग झाला का हरिपाठ संपतो आमचा. सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी इथपर्यंत अभंग झाला का आमचा हरिपाठ संपतो. आणि खरा हरिपाठाचा मतितार्थ 28व्या अभंगामध्ये कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम ज्याचा तोच जाणे. आणि त्याच्या पुढचं ओळ आहे आता. मी तू हा विचार विवेकी शोधावा आणि गोविंदा माधवा याच देही. आमचं काही चुकलं बी नव्हतं, आम्हाला काही सापडायचं बी नव्हतं. आम्ही ज्या उद्देशाने त्यांच्याकडे गेलो होतो ना, त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला होता. काय? तुम्ही कोण आहात? काय प्रश्न विचारला होता आपल्याला? तुम्ही कोण आहात? तिथं आपण निरुत्तर झालो. काय झालो? आपल्याला बोलता नाही आलं. नाही. आता क्लिक होईल तुम्हाला. जेव्हा श्री गुरु शरण गेलो, तुम्ही कोण आहात? मी पोपट आहे, ते तुमचं नाव आहे. झाला उत्तर. मी कोण आहे, तुम्ही कोण आहात हा प्रश्न सद्गुरूंनी विचारला होता. तिथं आपण निरुत्तर झालो होतो. मी पणाची जी ओळख आहे, मी तेच सांगतो. तुम्ही खळ्यात आहे, फक्त तुम्हाला मानता येईना. काय व्हायना? सांगता येईना. चुकलं काहीच नव्हतं, हरवलं बी काहीच नाही. हरवलं त्याला म्हणायचं ज्याचा आत्मा नाही आतमध्ये, नुसतं धड पडले त्याला म्हणायचं त्याचं हरपलं. काय झालं? गमावला. त्याला काय म्हणायचं आपण? आता तुमच्याकडे शब्द आहे का नाही माहित नाही.
पण मला लहानपणी ऐकायला लागायचं ते गमावला बरं का, गमावला म्हणजे घ्या. घ्या. वाक्य कळते ना. आपण तिथंच होतो, आपलं काय हरवलं बी नव्हतं, आपलं काहीच नाही. तुमचंच तुम्हाला जोडून दिलंय का दुसऱ्याचं जोडून दिले आपलं ऐका, तुमचंच तुम्हाला. बरं त्याने काय आतमध्ये जाऊन जोडले का तुमचं तुम्ही जोडले? रात्री प्रमाण झालं असेल ना आपुले आपण. करा सोडवलं कोणी बोला ना. आपले आपण आणि मग आता श्रीगुरूचा काय संबंध लावला तुम्ही त्याची? त्याने रस्ता दाखवून दिला. ऐका ना, तेच म्हणतोय मी. हा. गोंधळ आपला तिथंच झालाय. हा. आपुली आपण हा. करा सोडवा आणि संसार बंधन तोडा वेगळे. श्री गुरूंच्या मुखातलं वाक्य आहे, बाबळीला मुंगळे, बाबळीला काय मुंगळे, आणि तुम्ही त्याला मिठी मारली आणि तुम्ही त्याच्या नावाने हाका मारताय, मला सोडवायच्यातून, मला सोडवायच्यातून, मला सोडवायच्यातून. बोला ना. आपली आपणच एकाने हा हा बस तुम्ही सोडवा ना स्वतःची. तो काय सोडवणार तुम्हाला? कोण कोण ते सोडवणारे बी चांगलं आहे का? मी निषेध करत नाही, चांगलं आहे का? मला तिथंच न्यायचंय. एक जण घरात गेला, आतून कड लावली, खिडकीतून आवाज येतोय बाहेरच्याला. एक जण काय केलं, आतमध्ये गेला, त्याने कडी आतून लावली आणि तो खिडकीतून बाहेरच्याला आवाज देतोय, मला बाहेर काढा, मला याच्यातून बाहेर काढा. कशातून कशातून कळते ना मला ना. मला याच्यातून सोडवा, मज सोडवी दातारा, कर्मापासून हे दुस्तारा. वाढवलं कोणी? कोणी वाढवलं? हा, अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रभुदा अनादीपणे, तो महावाक्याचे नावे. कशाच्यानी? कशाच्यानी? अनादी कालापासून, अनादी संसार मालेच्या टाई, नित्य विषय भोगिले पायी, अनादी कालाच्या अनंत जन्माच्या अनंत संस्कार घेऊन बुद्धीची राळ होत गेली, राळ होत गेली. हे तुम्ही म्हणताय संत वचने म्हणून आम्ही आतमध्ये आठवत होतो. तुम्हाला आठवतंय का? आम्ही आईच्या गर्भात असताना भजन करीत होतो, हे संत वचने म्हणून तुम्ही आपण म्हणतोय. आपल्याला आठवतंय का? एक त्या प्रल्हादाला आठवत होत. ऐका, कोणाला आठवत होतं? कोणाला? श्रीकृष्ण भक्त प्रल्हादाला आठवत होतं का मी आतमध्ये असताना हे भजन करत होतो. राजा परीक्षितीला आठवत होतं का मी आतमध्ये असताना त्याला पाहिलंय. कळलं का नाही? आपल्याला त्याचा काय काय आठवणीचा काय आपल्याला विसर आहे. आपल्याला आठवत होतं हे सुद्धा आठवत नाही. मुद्दा लक्षात येतोय का? झालं काय? श्रीगुरु भेटल्यानंतर आपला जो मूळ उद्देश होता, मी कोण आहे काय, त्यांनी आपल्याला विचारलं तुम्ही कोण आहात. तिथं मात्र आपण अनुत्तरित झालो. आपल्याला तो प्रश्न निकालात निघाला. आपल्याला त्याचा निकाल व्हायना, मी कोण आहे खरंच. कोण फैसला करेल माझ्या मीपणाचा? मी तो हा विचार विवेकी शोधावा, गोविंदा माधवा याच नाही आहे मी हा कोण करावा विचार, आणि मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे नक्की? कोण आहे मी? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जेव्हा हा प्रश्न पडला, त्यांना जेव्हा कोड पडलं, त्यांना संकट पडलं, मी कोण आहे? श्री गुरुक गेले आणि त्यांना तेच प्रश्न विचारला. आपण पण श्री गुरुक गेल्यानंतर एवढाच प्रश्न विचारायचा, काय मी कोण? काय प्रश्न विचारायचा? मी कोण? आणि याचा जर फैसला आजपर्यंत झाला नसेल तर आपल्याला ते मिळून सुद्धा आपला काय नाही झाला. अजूनही मी कोण याची ओळख त्यांनी त्या क्षणाला करून दिली. तुम्ही कोण आहात? तुकाराम महाराज म्हणले मी बाबाची चैतन्य अंक शरण गेलो. देहूला 13 दिवस घोरण्याच्या डोंगरामध्ये अनशन उपोषण केलंय. 13 दिवसानंतर प्रत्यक्ष भगवान परमात्मा समोर उभे राहिले. गुरु करायच्या अगोदर नामदेवांना सुद्धा गुरु करायच्या अगोदर देव भेटलाय. चांगलं ध्यानात घ्या. देव भेटण्याकरता ज्याने गुरु केलाय तो गुरुही मातीत गेला आणि तो माणूसही मातीत गेला. देव भेटायला कायला गुरु करायला लागतोय? देव भेटण्याकरता गुरु करायची गरज आहे का? नामदेवाला देव भेटला होता की नव्हता भेटला? गुरु करायची काय गरज देव भेटायला? देवाने सांगितलं ना गुरु करायला. तो मुद्दा नाही चाला. मला देव भेटायकरता कशाला गुरुची गरज आहे? तुकाराम महाराजांना गुरु करायच्या अगोदर देव भेटला
अगोदर ते भेटला कोरड्याच्या डोंगरामध्ये. त्यांना स्वप्नात अनुग्रह दिला होता कोणाला? देवाला. हा? लांब जाते तुमच्याकडे. स्वप्नात दिला होता. हा. देव भेटण्याकरता गुरुची गरज नाही. ऐका सांगतो, हा. संसार सोडण्याकरता गुरुची गरज नाही. चांगला ऐका. आणि व्यसन सोडण्याकरता गुरुची गरज नाही. बरेचसे येडे आधी ते सगळं निघाले. एक तर मला म्हणला ते माळ घालायची, म्हणला का मी ते खातोय पितोय ना, मग मी काय करू म्हणलं. तू खातोय पितोय त्याला मी काय करू. नाही तुम्ही तेवढं माळ घाला ना, मग माझी माळ घातलेली तू खाणं पिणं बंद होणार आहे का. एक तर म्हणला काय नाही अवघड नसतं, मी 7-8 वेळा घातली मला. माळ घालणं अवघड नसते म्हणलं का, मी 7-8 वेळा घातली. ऐका जरा, जो मीपणाचा प्रश्न पडला होता देहाच्या वरी आदरू. कशाच्या वरी? कशाच्या? देहाच्या वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. जे बहुत एका अवंतरू, माऊली ज्ञानोबरांचं वाक्य ज्ञानेश्वरी मध्ये, जे बहुत एका अवंतरू देहाच्या वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. आम्हाला अवांतर गोष्टी एकत्र आल्या. अवांतर गोष्टी एकत्र आल्यानंतर आम्हाला आमच्या मीपणाचा काय पडला? विसर पडला. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराजाला प्रत्यक्ष भगवान परमात्मा भेटले ते म्हणले काय आलं? म्हणले मला पडलाय विसर. त्याचा मीपणाचा. तू भेटायकरता मला काही तकलीफ नाही. प्रल्हादासारखं मला संकट नव्हतं, द्रौपदी सारखं मला संकट नव्हतं, ध्रुवबाळासारखं मला संकट नव्हतं. मग समाधान नावाची वस्तू सापडा ना. काय सापडा ना? पैशाचं गठुडू डोक्यावर, डोक्यावर गठुडू डोक्याचं अंगामाने भिजलाय, समाधान नाही ना त्याला. कळलं ना? काय करावं लागेल? श्रीगुरु जोपर्यंत भेटत नाही, श्रीगुरु जोपर्यंत तुझ्या मस्तकावर हात ठेवत नाही, त्यांच्याकडून जोपर्यंत तू मीपणाची निवृत्ती करून घेत नाही तोपर्यंत समाधान नाही भेटणार. मग देहूवरून मजल दर मजल करत उत्तमापूर म्हणजे आत्ताचं ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मांडवी नावाची नदी आहे. भगवान शिवांचा अधिष्ठान आहे कपर्दिकेश्वर. आणि कपणी घातलेला साधू 30 वर्षापूर्वी समाधी घेतली. ऐकताय ना? तुकाराम महाराज उतूरला आले, मांडवी नदीचं स्नान केलं, कपर्दिकेश्वराचं दर्शन घेतलं. उजव्या बाजूला वरच्या बाजूला थोडं मंदिराच्या वरच्या बाजूला समाधी मंदिर आहे. कळलं ना? आता जशी आहे त्या समाधीमध्ये 30 वर्ष झाली होती समाधी घेऊन बाबाजी चैतन्याने. बाबाजी चैतन्य समाधी घेऊन 30 वर्ष झाली होती. ठाण मांडून बसले, मला तुम्ही जोपर्यंत उत्थान पावत नाही समाधीतून, मला जोपर्यंत अनुग्रह देत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. ऐका, समाधीतून उत्थान पाहून म्हणजे बाहेर येऊन प्रत्यक्ष तुम्ही आपण जसे भेटतो एकमेकाला असे समोर भेटून बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांना अनुग्रह दिलाय. स्वप्नात नाही. स्वप्नातली बायको चालत नाही तर स्वप्नातला अनुग्रह का चालत? स्वप्नातला पैसे चालत नाही, स्वप्नातला अनुग्रह चालत. त्याच्याकरता प्रमाण पण केलं. लावणीय हात प्रत्यक्ष तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्त्री गुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवून लावणीय हात, कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. माझ्या श्री गुरूंनी माझ्या प्रत्यक्ष डोक्यावर हात ठेवला. आणि ज्या दिवशी मला श्री गुरूंनी हात ठेवला त्या दिवशी माझ्या आज भेटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, मी वासुदेव तत्वता. काय काय काय? मी तो नाही. हा, मी तो नाही. काय नाही? मी देह नव्हे, मी देह नाही, मी वासुदेव आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनातलं संकट संपलं, ओढं निटलं. ते म्हणले मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, ठाऊक आहे सबाह्य संता. चांगला जर विचार केला, संतांना ही गोष्ट माहिती आहे, त्यांच्या जवळ गेल्यानंतर मी कोण आहे याचा फैसला होतोय. आणि त्या मीपणाची ओळख श्री गुरूंनी करून दिली. तुम्ही तो देह नाही, तुम्ही प्रत्यक्ष अनुग्रहाच्या शब्दामध्ये तो वाक्य, तुम्ही प्रत्यक्ष कोण आहात?
ब्रह्माहम अहम ब्रह्मास्मी. ते तुम्ही म्हणले ना सोम शब्द दिला आणि ते अहम, तो शब्द नाहीये, ती जाणीव आहे तुम्हाला. काय ती काय आहे? ती तुमची जाणीव आहे. अहम ब्रह्मास्मी हा शब्द नाहीये. आमचं झालं तमाशातल्या गाण्यावानी. पुढचं जे म्हणतंय तेच मागचंही म्हणतंय. ते म्हणले हरिपाठ करा. काय म्हणले माऊली? काय म्हणले? हरिपाठ करा. आणि आम्ही हरिपाठ वाचितोय, म्हणतोय. कसं मिळालं तसं सांगा बरं तुम्ही. हा, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, आणि पूर्वजा वैकुंठ. ज्याच्या जीवनामध्ये हरिपाठ झाला, ज्याच्या जीवनामध्ये हरिपाठाचं कल्याण आलं ना, त्याच्या पूर्वजांचा इथं बसून उद्धार करण्याची ताकद तुमच्या नामधारकामध्ये आहे. कारण याच्या अगोदर गेलेली जी माणसं आहेत ना, आपल्या कुळातली पिढीतली 10 पिढीतली 10, 15, 20 पिढ्यापैकी जी काही माणसं वर गेली ना, ती माणसं उद्धार नाही पावली काही. आपण याला मृत्यूलोक म्हणतात आणि वरती त्याला स्वर्ग म्हणतात. त्या दोघांच्या मध्ये एक जागा आहे. स्वर्ग आणि मृत्यू या दोघांच्या मध्ये एक जागा आहे. त्याला बसबसपुरी म्हणतात. काय म्हणतात? त्या जागेचं नाव आहे बसबसपुरी. जे इथून गेले आधांतरीला टाकले ते वर नाही पोहोचले, ते कुठं जाऊन पडले? त्या बसबसपुरीमध्ये. माझ्या 35व्या कुळातला माणूस त्या बसबसपुरीमध्ये, माझ्या 20व्या कुळातला एक माणूस त्या बसबसपुरीमध्ये. त्यांची बापजाद्यांची इस्टेट प्रॉपर्टी तुम्ही आपण भोगीत आपल्यापर्यंत आली. काय आठवत असेल का तुम्हाला आपल्याला? का आपली जी जमीन जुमलाय आता, ज्याच्याकरता आपली धडपड आहे, सोसायटी आहे, कर्ज बाजारीत, गुन्हेगारी, हे भोगवट आहे का काय मालकी हक्क आहे? हे भोगवट आहे का मालक आहे? अगा कर्मेचे उरावे तेही सुखी दुःखी फळावे, भोगावया यावे देह एका. हा भोगवट आहे तुमचा. हा काय? हा शरीर जे मिळालंय तुम्हाला, हा फक्त या जन्मापुरता भोगवटा मिळालाय. आणि तुम्ही त्याचे कोण होऊन बसले? मालक होऊन बसले. हे माझं आहे. हा, दुःखाला कारण काय ठरलंय? ममतेच्या लवड सवडी. गणपती बाप्पा म्हणतात माते न पवती बापुडी. माऊलींच्या ओव्या जरा बघा. म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेले का. अरे अरे अरे, ट्रेन मधून चाललो होतो. ट्रेन मधून प्रवास करताना सीएसटी स्टेशनला दोघं तिकडून चढले. मोठी ट्रंकला पत्र्याची ट्रंक होती अशी मोठी. त्या दोघांनी बळच उठून आतमध्ये आणली, आपल्या सीटाजवळ ठेवली, तिथं खाली बसले. ते दोघ जण ऐकले. त्यांच्या समोर एक जण बसला. त्यांना बघत होता. ट्रंक दिसती एवढी मोठी, हे ते जवळ त्याची पिशी. मग त्याने हळूहळू चप्पल काढली, त्या ट्रंकवर पाय ठेवला त्या समोरचे. त्याला वाटलं हे काय बोलायचं का काही. हे पाय काढ, ट्रंकवर पाय नको ठेवू, आमची ती पात्रीची पेटी. ते काय बोलले नाही. मग त्याने दोन्ही पाय त्याच्यावर ठेवलं रुआबशीर. पुढं दादर स्टेशनला आली, गाडी उभी राहिली आणि ते दोघं जण उठले, ते गेले. गाडी गळली. याला वाटलं हे काय आहे ना. मग ती पेटी त्याने त्याच्या पायाक वळली. त्याने अशी वळून घेतली आणि मस्त पैकी त्याच्या पाय ठेवून रुबाबशीर बसला. ही कोणची आहे? दादर गेलं, ठाण्याला ट्रेन उभं राहिली तरी कोणी आहे ना. त्या बोगीत कोणी बसाना, त्या सीट समोर कोणी आहे ना. मग तो मालकच झाला. म्हणला बरं झालं, आता काय टेन्शन नाही. ते गेले निघून मला. आणि ठाण्याला नेमकी पोलीसवाल्यांचं स्क्वॉड कुत्र घेऊन आतमध्ये दाडकी बिडकी बंदुका घेऊन, रिव्हॉल्वर घेऊन त्या बोगींमध्ये ते कुत्र घेऊन खिंडाले. आणि तेवढं ट्रेन झाली चालू. ते कुत्र आलं तिथं, त्या ट्रक जवळ वास घेतला. ते कुत्रा लोक ते पोलीसवाले हा सर्व बाबसर आहे. काका कुठं चालले तुम्ही? दिल्लीला झालो. मला ट्रंक कोणाची? माझी म्हणला. असं काय त्याचं? सामान आहे माझं, घरगुती सामान म्हटलं. असं ना, चावी आहे का तुमच्याकडं?
चहा मग ते पोलीसवाले होते हो, ते 5 मिनिटं चांगलं बोला, तर 5 मिनिटांनी त्यांचं दांडकं असतं या झटक्या दवा दांडकं बुंड्यावर पडल्यावर तो उभाच राहिला नाही. शिवाजी साठमची मालिका आहे ना सीआयडी, दया कुछ तो गडबड आहे, दरवाजा तोड दो, टाळा तोडून टाक. त्यांनी एका फुटाची लाच घातली का टाळात वाढला, आणि टाळात वाढला की ते उघाडी ट्रक, त्याच्यामध्ये सेलिब्रिटी असणारी स्त्री तिचे तुकडे करून त्याच्यात मोडदा करून त्याच्यात टाकून पडले. शेवटी तुझी आहे ना बस मर्डर केला तिला, घातल्या बेड्या. त्याच्यामुळे दुःखाला कारण ठरलं. सांगा ना मला काय कारण आहे दुःखाला? देह माझा आहे एवढा फक्त भ्रम तयार झालाय आम्हाला. काय तयार झालाय? देह माझा आहे. अगदी लहानपणापासून काही चुकलं नव्हतं, काही हुकलं नव्हतं आणि काही मिळालं नाही. फक्त एवढीच मोठी अडचण आम्ही डोक्यात धरली का देह माझा आहे, आणि या दुःखाने आम्ही त्रस्त झालो. श्री गुरुनी मात्र तो भ्रम घालवला. गुरु दाविल्या वाटा येवणी विवेक तीर्थ तटा, बुद्धीचा मळकटा धुवनिया जेने, जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरुनिया. गुरुने जे वाक्य दिलं, त्यांनी जो शब्द दिला, त्या शब्दाने बुद्धीचा मळकटा गेला. आणि मी नाही, मी देव नाही, ते जाणून घेण्याकरता तुमचा आपला प्रवास चालू झाला. रोज चिंतन करायचं, रोज कीर्तन ऐकायचं, रोज प्रवचन करायचं, गणपती बाप्पाला सुद्धा घरात आणायचे. त्याचं कारणच हे, गणपती बाप्पाला घरात आणून त्याला सांगायचे तुमेव माताच पिता तुमेव, तुमेव बंधू सखा तुमेव, तुमेव द्रविणम सखा तुमेव. काय गंमत, तूच तो आहे. कोण आहे कळते ना? उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याच्या, आणि मग श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये त्यांच्या भूमिकेमध्ये आमच्या मीपणाचा निवृत्ती व्हावी, तो फैसला होण्याकरता रोज प्रवास चालला. ज्ञानेश्वरी यासाठी जप, यासाठी तप, व्यासही अमुक ग्रंथ केले. तो गणपती आम्हाला कळाना. कोणता? श्री गुरूंनी सांगून दिलेला गणपती. आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मंडलाकार मस्तकाकारी, ओमकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्म, त्याच्या स्थापनेचाही दुःख नाही, आनंद नाही, आणि त्याच्या विसर्जनाचंही सुख दुःख नाही. तसं तुमच्या देहाच्या असण्याचंही तुम्हाला सुख दुःख नसावं, आणि तुमच्या त्याच्या नसण्याचंही सुख दुःख नसावं, म्हणून त्याची स्थापना आहे, म्हणून त्याचं विसर्जन आहे. आणि ते डोळे देखत करतोय आपण, आनंदाने करतोय. शिवाय हवा आवरून आपण घोषणा देतोय, पुढच्या वर्षी लवकर या. उपजेते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे गतिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. दुसऱ्या अध्यायात अशीच गोळ आहे. हे उपजे आणि नासे, मायावशी दिसे, एरवी ते वस्तू ते असे अविनाशी. मूळ वस्तू ती अविनाशी आहे, त्या वस्तूला जाणं नाही, येणं नाही, काही नाही. बाबांना एकदा प्रश्न विचारला, बाबा तुम्ही आज गेले, मग परत कधी येणार आहे? घरून निघाले बाबा, भेटून निघाले. बाबा तुम्ही आज निघाले, परत कधी येणार? ते म्हणजे मी जातच नाही. यायचा प्रश्नच राहील. तुम्ही आपण जातो म्हणून येतो, आणि येतो का तर जातो म्हणून येतो. कळलं का नाही? घडी मोडी हेला मात्रे. कशामुळं? हे याच्यामुळं. हे आमच्या पापाचं गणित डोक्यात आहे, पुण्याचं गणित डोक्यात आहे. त्याच्यामुळं आम्हाला सुख दुःख आलं, सुख दुःखाचा भोग आल्यानंतर कर्म आलं, आणि कर्म आलं म्हणजे जीव आला परत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. शिकलेली सुनबाई करून आली, मुंबईवरून शिकलेली. उन्हाळ्याचे दिवस सगळेच घरी, कामाला कोण गेलेलं नाही गावच्या ठिकाणी. शिकलेली सुनबाई, इथं काय ठेवलं, इथं काय ठेवलं, इथं काय ठेवलंय. एका डब्यामध्ये काहीतरी धान्य होतं. तिनं दुपारची वेळ होती, काही काम नव्हतं.
गॅस पेटवलं मस्त कॅमेरा ठेवलं, त्या कॅमेरा सगळं तेवढं बी भाजलं आणि भाजून बी भरून परत डब्यात ठेवलं. हा? मिरगाचा पाऊस पडला, सुटीचं दिवस आलं आणि सासऱ्याने विचारलं, सुनबाई लगे उठवलेला ब्याचा डबा आहे तेवढा घेऊन ये. त्याच्या भरला झाल्या. सुनबाई हे काय हो? मामांजी बी खराब होऊ नये म्हणून बाजून ठेवलं. हा? मग अग्नी कुंडे बीजे घातली ती जेवी माऊलींच्या ओव्यात, ते जेवी अंकुर दशे मुकली तेवी न फळताच मज आरपिली शुभाशुभे. जसं अग्निकुंडामध्ये बी भाजल्यानंतर उगवण्याचं जसं राहिलं नाही, हा काय केलं नाही का बीजाचे झाले करू भांगाराची आळण करू तैसा मज एकाचा विस्तार होते हे जग. 14 15 15 421 15वाध्याय 15वा श्लोक 421 नंबरची ओळी. एरवी सर्वांच्या हृदय देशी आणि मी अमुका यायशी जे बुद्धी पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. पहिला जो मी आहे ना तो पहिला मी म्हणजे तुमचा अहंकार आहे, आणि दुसरा जो मी ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तुमची प्राप्ती तो तुमचा मी आहे. कोणता? दुसरा जो मी ना, एरवी सर्वांच्या हृदयाशी मी अहंकार मी आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये मी हा त्याचा अहंकार आहे. पण ती वस्तूच परे अहर्निशी ती वस्तुगामी, ती वस्तू म्हणजे ती ब्रह्मस्वरूप वस्तू तुम्ही आहात, आणि त्या ब्रह्मस्वरूप वस्तूचं अधिष्ठान आम्हाला घरामध्ये घ्यायचंय, त्याच्याकडे बघायचंय. वा वा, त्याचे कान मोठे येत, त्याची नजर बारीक आहे, त्याचं पोट मोठं आहे, त्याची सर्वांवरची कृपादृष्टी आहे. कळलं का? गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा. वा, गिरिजात्मक हातीनं बनवला पुतळा मातीचा. भाव जाणू देवा, तो भाव तुमच्या आपल्याजवळ तयार व्हावा, ते वातावरण सुखदुःखाचं समान व्हावं, सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ते व्हावं, म्हणून आमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन आहे. त्या वातावरणामध्ये सुखदुःख समान होऊन जाते, त्या वातावरणामध्ये आम्हाला समाधान पावतोय, आणि त्याच्या आगमनामध्ये आणि विसर्जनातून आम्हाला हा बोध घ्यायचा, याच्या असण्या नसण्याचा काही परिणाम होऊ. काय म्हणलं मी? कळलं ना? देह सांडावा ना मांडावा, नाहीतर रोज आमचं चालूच आहे. आसोनी सायाशे करशी सगळं पाठ नाही माझं. काय करतं? सायाशे करशी प्रपंच दिन नसे अरे हरिशी न बसशी कोणे गुणे. काहींनी वर्मामध्ये गेले आणि काही धर्मामध्ये गेले. काय केलं? पण वर्म ते एक आहे, रूढ धरावा भाव, जाणीव लागवण लागवण तो ठाव, म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे मागे संत हाची केला उपाय. आतापर्यंत संतांनी हा उपाय केला, ती परंपरा आम्हाला मिळाली, त्या परंपरेमुळे आम्हाला बोध झाला. तसे श्रीगुरु आम्हाला मिळाले, त्या श्रीगुरूंनी त्या परंपरेचा आम्हाला काय दिला? बोध दिला. आम्हाला त्या बोधाच्या कामात वाटेकरी म्हणून आम्हाला एक कामगार बनवलं. काय बनवलं? उत्कृष्ट कामगार बनवलं. अजूनही ज्यांना अधिकार आहे त्यांनी तो डोक्यातून काढून टाकायचा मुद्दा. आम्हाला त्या कंपनीचं काय बनवलं? कामगार बनवलं. कामगार. कळते ना? संप्रदायाची ही जी कंपनी त्याच्यात आम्ही कोण आहे? मालक नाही, कामगार सुद्धा. 4 व्हीलर आयटीतून गाडीतून जातोय. काय म्हणतो मी? कोण? कामगार. श्रीमंताच्या घरचे कोणत्या कंपनीचं लग्न जमवायचंय, कोणती एक मुलगी, कोट्यावधी रुपयाची संपत्ती, कोट्यावधी रुपयाची. घरानं पण तसंच पाहिलं, वैभवशाली घरानं पाहिलं. त्यांचा एकुलता एक मुलगा, लग्न जमवायच्या निमित्तानं सगळे पाहुणे रावळे एकत्र आले. चहा पाणी झाला, नाश्ता पाणी झाला, सगळं जमवाजमून पार अगदी जमत आलं, पार जुळलं, सगळं जुळलं. हळूच मागून एक म्हातारा म्हणलं, पण गुण किती जुळत आहे.
हा? मी तुम्हाला विचारतो किती जुळलं पाहिजे अंदाजे? 36. हा? मी तर म्हणतो नवरा नवरीचं गुंजुळू पण आहे जुळू पण सासू सुनाचं गुंजुळू पटतंय का बघा तुम्हाला? पंचं गुंजुळलं पाहिजे इथून पुढं कुठे लग्न जमावताना ना पोरा पुरीचं नका गुंजुळू, की अवगुणात सुद्धा संसार करतील. कळलं काय? पोरगा पोरगी अवगुणात संसार करतील, सासू सुना गुणात नाही करायच्या. गोदाबाई घरी आली आणि आवाज दिला, सुनबाई आत्याबाई या. शेजारची बाई सुनाकडे आली. कुठे गेली का तुझी सासू? मंदिरात गेली. म्हणजे बसा ना, चहा करते. चहा बी त्याला काय काम काढलं? काही नाही. म्हणलं का ताक न्यावं थोडंसं. ताक केलं नाही म्हणले आम्ही आज. सुनबाई म्हणले आम्ही ताक केलंच नाही आज. बरं बरं नाही करू दे, तुझ्या सासूला सांग मी आले होते ताक न्यायला, पण ताक नाही केलं मी चालले. आणि ती बाहेर गेली आणि नेमकी पुढच्या अंगणाच्या पलीकडे गेली. ती कोण सासू येताना भेटली. जे आहे कुठे गेल्या? तुमच्याच घरी गेले होते का? म्हणलं का थोडं ताक न्या. मग चालल्या परत. तुमची सून म्हणली केलं नाही. कसं नाही केलं म्हणले? का नाही दिलं तिनं? तिला हाताला धरलं, घरात घेऊन आहे. सुनबाई तू सांगितलं का हिला ताक नाही म्हणून? तुला कोणी अधिकार दिला नाही म्हणायचा? तू कसं काय म्हणली तिला ताक नाही म्हणून? अहो आपण ताक केलं नाही ना, मग मी यायला एवढंच म्हणलं, फक्त ताक केलं म्हणून, बाकी काय नाही. तुला कोणी सांगितलं नाही म्हणायला? आपण बिघडलो पुढं. पण मी होते का नाही घरात मला विचारायचं ना. बस ताक नाही यायचं होतं का? म्हणजे केलं नाही म्हणजे जा. श्रीमंताची मुलगी आहे, गुण जुळत आलं. आम्हाला असं कोणीतरी मध्ये एखादं काढी टाकून द्यायचं. किती गुण जुळायला पाहिजे? मग एक जण त्याच्याकडे विचारलं असं, मला किती जुळायला पाहिजे? त्याच्यातलं तुला किती माहिती आहे? गुण ना, कोणते गुण जुळले पाहिजे, किती माहिती आहे? आणि मग मध्ये काय ना वाटलं तेवढं सगळं जुळलं होतं पण सगळं. एवढ्यावरून नाराज झालं. ती माणसं गेली निघून. नवरीच्या बापाने विचार केला, एकुलती एक पोरगी, कोट्यावधी रुपयाची मालमत्ता आहे, मुलगा एकुलता एक, काय तकलीफ होती आपल्याला? हा म्हणलं असतं तर कुठं बिघडलं असतं? काय आपण लावून धरलं? पाहुणे नाराज झाले. ते पण चांगले श्रीमंत मोठ्या घरची माणसं आहेत. मालदाडवरून आलीच नाही का? इडीत घरी नाही मग तू मला नाही म्हणत. तुमचं काय मिळालं होतं ना? तुमचे जुळात आहे का? मग त्यांनी काय केलं, म्हणले असं करा. त्या माणसाने विचार केला, आपण थोडं माघार घेऊ. माघार. मग आता काय करायचं? माघार घेऊ, पण तिकडं कोण जायचं सांगायला? मग त्यांच्याकडे गडी होता कामाला. कोण होता घरी? कामाला गडी होता. त्याला म्हणले रामभाऊ तिकडे. म्हणले काय? तेवढं पाहुण्यांच्या घरी जायचं. तो ते पाहुणे आलते ना आपले, त्यांच्याकडे जायचं. बरं. आणि त्यांना आपला निरोप जाऊन सांगायचा. आपला निरोप सांगायचा तर आमचं झालं गेलं, चुकलं काय असेल ते असं. आमची मुलगी आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तेवढी मुलगी तुम्ही स्वीकारा. आपण लग्न जुळून घेऊ. कोणाला सांगितलंय? नाही, निरोप कोणाला द्यायचा? हा मुलाकडं. आणि कोणी जाऊन सांगायचं? गडेनी. आणि निरोप कोणाचा आहे? मालकाचा निरोप. तुमच्या लक्षात येते ना? तुमचं ध्यान देते का नाही? निरोप मालकाचा आहे. सांगायला जायला गडी आहे. मग त्या मालकानं त्याला घरातली चांगली कापडं घालायला दिली. कळतंय ना? ही कपडे कोणाची आहेत? घरातून मालकाने चांगली कपडे त्याला घालायला गेली. कळलं ना? त्याला ड्रायव्हर दिला, त्याला आपली स्वतःची गाडी दिली. मुद्दा ध्यान आला का? गाडी दिली त्याला, ड्रायव्हर दिला. आणि मग किंवा असं चांगली नवीन कपडे घातले, कडे दिसतरी किंवा असं बसलं ते ड्रायव्हर शेजारी असं आयटीत बसलो. रोड
चाल आधी घे चाल झालं मागे. गेलं ते तिकडं मुलाच्या येतं त्या लोकांनी लांबूनच पाहिली गाडी. अरे बापरे ही गाडी मुलगी बघायचं होतं त्याची गाडी. आता त्यांची जे गडी होते ना त्या नवरदेवाच्या इकडची जी गडी होती कामाला त्यांनी पुरीचा बाप पाहिलेलाच नव्हतं. त्यांना माहितीच नाही काय मुलीचे बाप. पण गाडी म्हणजे तीच गाडी आहे राव. पण ते घाई घाई पळत गेले की लगेच त्यांना जय हरी जय हरी जय हरी ते उतरला खाली असं टाईट मध्ये. खाली कोण उतरलाय गाडीतून घडी. पण असा रुबाब पण त्यांनी जय हरी जय हरी त्याचा लगेच हाताला धरलं की लगेच त्याला पुढची बसायला लगेच पाणी बिन चहा घेणार का काजू बदाम प्लेट जाणून भरून घेऊन आणि त्याने अशी आली वाटा मी पुढे येतो पुरीचा पोराचा. अरे हो तू गडी आहे त्याचा कोणाचा महाराजा मी म्हणत नाही तू का म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग आहे सोका सोपा सुकर माझ्या माऊली ज्ञानोबरांचा हा मार्ग आहे तुकोबरांचा मार्ग आहे श्रीपाद बाबांचा मार्ग आहे रामदास बाबांचा मार्ग आहे मैद बाबांचा मार्ग आहे. त्या मार्गाचा मी मालक नाही त्या मार्गाचा मी कोण आहे मी गडी आहे पाईक आहे. जोग महाराजांना एकदा बंकट स्वामींनी विचारलं बंकट स्वामींनी विचारलं तर जोग महाराजांना गुरुजी तुम्हाला काय आठवतं का म्हणजे आठवतं ना म्हणजे काय मागच्या जन्मामध्ये माऊलीच्या पालखीचा मी भोई होतो भोई खांदेकरी होतो पालखीला खांदा लावणार होतो. माऊलीने कृपा केली आणि आज मला हे ज्ञान मिळालं. मागच्या काही जन्मामध्ये तुम्ही त्यांचे सेवक झाला असाल मागच्या काही जन्मामध्ये आपण त्यांच्याबरोबर कुठेतरी असू निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली ती वानर गोपाळ गाई सवे घेऊन फिरत असू. त्या काळामध्ये बाबांचा भाषा असायची राम अवतारामध्ये तुम्ही होता रामराजा आम्ही वानरांच्या भावना. कृष्ण अवतारामध्ये तुम्ही कृष्ण होतात आम्ही गोपाळ गुरांच्या वेशामध्ये होतो. म्हणून या मनुष्य जन्मामध्ये तुम्ही श्रीपाद बाबा रामदेव बाबा होते मैन बाबा झाले. काय बोल मी आपले सगळे अधिकारी मंडळी ते झाले आम्ही त्यांचे साधक झालो. या आज नाही भेटलं आपल्याला या आज नाही भेटलं. मग अनंत जन्मापासून अनंत युगापासून माऊली ज्ञानोबरांचा गोड शब्द आहे बहुनाम जन्मनम अंते ज्ञानवानम प्रपद्यते ईश्वर सर्वमिती स महात्मा सदुर्लभा. अनेक जन्मोजन्मानंतर बऱ्याच जन्मांपासून त्यांच्या संगतीत आल्यामुळं ते आता नाही भेटलं. याला काय लागते काय लागते पुण्यही लागते याला सुकृत लागतं याला भाग्य लागतं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. हा भाव आमच्या जवळ होता. मॉलमध्ये गेल्यानंतर करोडो रुपयाची वस्तू आहे. मॉलमध्ये गेलो ना आपण मॉलमध्ये करोडो रुपयाची वस्तू मॉलमध्ये आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला एकच वस्तू पाहिजे एकच वस्तू पाहिजे आणि ती वस्तू आपल्याला आवडली ती वस्तू आपण घेतली. मॉलमधून एखादी वस्तू आपण घेतली आणि काउंटरवर गेलो. काउंटरवर गेल्यानंतर ती वस्तू आपल्याला आवडली ती आपल्या गरजेची आहे आणि त्या मॉलवर काउंटर असणाऱ्या माणसाने कॅशियरने त्याची किंमत सांगितली आणि मग मात्र आपण आपल्या खिशाला हात लावतो. वस्तूची जेवढी किंमत आहे वस्तूचा जेवढा भाव आहे ऐका वस्तू जेवढ्या किमतीची आहे वस्तूचा जेवढा भाव आहे तेवढे पैसे आपल्या खिशामध्ये नाही आणि आपल्यामध्ये जे आपल्या खिशाकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्यात ती वस्तू घेता येत नाही. वाक्य कळलं का? वस्तू जेवढ्या किमतीची आहे तेवढे आपल्याकडं पैसे नाही आणि जेवढे आपल्याकडे पैसे आहेत तेवढ्यात ती वस्तू येत नाही. श्रीगुरु भेटण्याकरता जो भाव पाहिजे तो आमच्या जवळ नाही आणि आमच्या जवळ जेवढा भाव आहे तेवढा श्रीगुरु कळत नाही. लक्षात घ्या आम्ही त्यांच्यातले दोष पाहतोय. काय पाहतोय काय पाहतोय दोष. लक्षात येते का लक्षात येते का? मग महाराजांनी गोड प्रमाण केलं गंगानो हे जळ वृक्ष नवती वड पिंपळ संत नवती केवळ माणसा सारिके. आम्हाला तुम्हाला भेटले श्रीगुरु ही माणसं नाही आहेत प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे आणि त्याची ओळख होण्याकरता गणपती बाप्पा आराध्य दैवत आहे बुद्धीचं त्या ज्ञानाची आम्हाला गरज आहे. त्या ज्ञानातून जेव्हा आम्हाला ती गोष्ट कळेल
तेव्हा आम्हाला त्याचा फैसला होईल, तोपर्यंत आम्हाला फैसला होणार नाही. आणि त्यांचं स्वरूप सांगताना अवधूत ज्ञानोबा यांनी पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या ओवीमध्ये ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा, त्याला लगेच जोडायचं, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू. तुमचा आपला जो आत्मस्वरूप आहे ते गणेशाचं स्वरूप आहे. ते स्वरूप आपल्या आतमध्ये, त्याची प्रतिष्ठापना आपल्याला बाहेर करायची. त्याचं विसर्जनाचंही दुःख नाही आणि त्याच्या स्थापनेचाही आनंद नाही, याच्या स्थापनेचाही आनंद नाही आणि याच्या 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 विसर्जनाचंही दुःख नाहीये. का झाकली या घटीचा दिवा नेनो काय झाले पांडवा, जसा एखादा झाकलेला दिवा सहज तसे या देहाच्या बांधुडी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडिजे, सुखे सुखरूपा घडिये माझी अंगा, देहतो पाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंतले आणि भाऊ तसेचा की सुधले जन्म मृत्यूच्या. किती गोड वय, किती गोड वय. हे काळ नळाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी आणि माशी पंख पाकडे तव हे सरे या देहाची ऐशी दशा. आत्मा तो येत ऐसा नित्य सिद्ध अपैसा. कसं आहे, हा तो जात नाही येत, कळलं ना. आणि ते जाणून घ्यायचं आम्हाला, ते काय जे जात नाही आणि जे येत नाही ते एकदा का जाणलं, ते एकदा का हाताशी आलं, कळलं ना. ग्रामीण भागातली माणसं म्हणून विषय सांगतो. आम्ही लहान असताना सूर पारंब्या खेळायचो आपण. हा झाडावर चढायचं, बरोबर. आणि त्याच्यापैकी 7-8 जण असो आपण, त्याच्यापैकी एक जणावर काय राहायचं, राज्य यायचं, बरोबर ना. सगळी वर झाडावर चढायची आणि मग त्याने एक लाकूड घ्यायचं, ते असं जोरात फिरवायचं आणि पाया घालून लांब फेकून द्यायचं, आहे ना. आणि ते लाकूड आणाय तो गेला तोवर याने झाडावर चढायचं, आहे ना, बरोबर ना. आणि मग त्याच्यातून उडी टाकून जो कोणी त्याला शिवल, कोणला त्याला काय म्हणतात तुमच्या काय म्हणतात, त्याच्या मध्ये लाकूड ठेवायचं ना, त्याला भोजा म्हणायची. काय म्हणायची, काय शब्द होता त्याला, जो भोजाला शिवला त्याच्यावर राज्य येणार नाही, तो सुटला का. हे मदतचे स्तव झाले, परिज्ञान नाही केले, ऐशेने जाणे त्याला तो सुटला का. त्या भोजाला एकदा का शिवला तो. आपण शाळेत असताना 3 जण एकत्र यायचो, 3 जण हातात हात घालायचं आणि त्याला सुटासुटी खेळायचं. काय करायचं, बरोबर ना. आणि जो सुटला तो जिंकला. भोजाला ज्याचा स्पर्श झाला, भोजा नावाची वस्तू ज्याला मिळाली, त्याच्यावर राज्य येण्याचा प्रश्न राहिला नाही. तुम्ही आपण त्या भोजाला जर शिवलो, श्री गुरुजी नावाच्या भोजाला एकदा शिवलो, जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कास्य गाडे माऊलीची ओळे, जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कास्य गाडे आत्मनिवेदन तरडे आकळले जया. हा येत एकत्रीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईली स्थळी सरले माया जा. त्याला त्या एकदा का त्याला ते सद्गुरू भेटले, त्याला ते नाम मिळालं, त्याला तो बोध मिळाला, त्याचा तो बोध एकदा का ठसावला. हा कळलं ना. फक्त ठसण्या करता, कशा करता हे सगळा प्रवास कशा करताय, कशा करता, फक्त ठसण्या करता, निश्चय होण्याकरता. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. तुमचा आपला काय एकदा निश्चय झाला, तुमचा आपला निश्चय झाला की आपण त्याच्यातून सुटलो. आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावाला जायचे, मंडळी मुंबईला राहिलो होतो एकत्र. पोरं लहान असायचे, आशू म्हणजे अशी पोरं नीलम वगैरे कार्यक्रमाला वगैरे जायचं ठरलं का सगळा लावा मग सगळंच घेऊन जायचो आम्ही. गावाला यायचं सुट्टीला म्हणलं का पोरं सोरं घेऊन मुंबईला एकत्र राहायचो. ते जवळपास कार्यक्रम सत्संगाला बस टेम्पो ट्रक जसं असेल तसं सगळे संगतीच असायचो आम्ही बरोबर, पोरं बिरं संगती घेऊन. दिवाळीच्या सुट्टीला गावाला यायचं ठरलं, सगळेच मंडळी गावाला निघालो आम्ही. आमचे भाऊजे सगळे लहान पोरं 5-6. त्यांनी आज दिवशीच फोन करून सांगितलं गावात, पण पोराने आमच्या गावच्या भावाच्या पोराला, चुलत्या भावाच्या पोराला, आम्ही उद्या येणार आहे बरं का गावाला सुट्टीला, आम्ही उद्या येणार आहे बरं का.
गावची पोरं खुश, मुंबईची पोरं येणारी खेळायला म्हणून. मग त्या मुंबईच्या पोरांनी काय थोडंसं ते मार्केटला गेल्यानंतर बाजारात खाली बाजारात गेल्यानंतर ते थोडं थोडं घेऊन आले काय खेळायचे भांडी नाही का ते मार्केटमध्ये भेटतात ते बॉक्स घेऊन आले थोडेसे. आणि गावच्या पोरांनी गावचं काही मटेरियल होतं थोडंसं जुनं पानं बुळकुळी बिळकुळी ते सगळी जमा करून पहाटे पहाटे आम्ही सकाळी घरी उतारलो. सकाळी उठल्यानंतर उतारल्यावर सगळ्यांच्या आंघोळ्या पांघोळ्या नाश्ता पाणी चाललाय. देवदेव म्हणून गावात जायचं. चला सगळेच मोठाली माणसं गावात गेली. पोरं मात्र जे उठले त्यांनी काही तोंड बिंड नाही. कोणी तुम्ही ऐकताय ना, त्यांनी पार तोंड नाही धुतलं. जेच भांडी काढली का नाही सगळी गोण्या भरा गोण्या नाही कळलं ना. मुंबईच्या पोरांनी गोण्या सोडल्या. जे मटेरियल काढलं का लगेच घराच्या व्हरांड्यामध्ये बाहेर आहे ना. हा गावच्या पोरांनी गावचा जो खेळ होता तो सगळा आणला की त्या व्हरांड्यामध्ये मांडला. असं एक लाकूड घेतलं, त्याला चिंधी गुंडाळली, त्याला वरून चिखलाचं डोकं लावलं, त्याला कागदाच्या जिरमिळ्या लावल्या, त्याची बनवली नवरी, एक बनवला नवरा. बरोबर ना. का पिपळाच्या पानाच्या पिपा नाही केल्या. हा त्या बाबळीच्या शेंगा आणून त्याचं ते दुमकं बनवलं, त्याला कागद एक मोठा पसारा अख्ख्या गरबर. मोठा तमाशा, त्याला भातुकलीचा खेळ म्हणायचा आहे ना. बोला ना, बरोबर ना. असं असं जे वेगळं हा काही नवरीकडचे काही नवरदेवाकडचे आहे ना. मग ते रुसारुसी एक वरमाई रुसली आईन लग्नात आणि ते काय सगळं गोंधळच रडरडन मामातून सोबतला आणि ते म्हणजे पोरांचा खेळ. आम्ही गावातून आलो 12 वाजता. यांचा खेळ चाललेला तसाच. आवाज दिला म्हणलं अरे यांनी काही तोंड बिंड धुतलेत का नाही सकाळपासून. अहो म्हणले ते एकदा का खेळायला लागले का त्यांना का तोंड धुवायची सवय आहे का त्यांना काय आंघोळ्या करायची सुधराती कायच्या नादात. त्यांचा जो खेळ चालला आहे कोणचा तो खरा आहे का खोटा आहे. श्रुती यांचा जो चाललेला खेळ आहे वरांड्यामध्ये जो मांडलाय ना, त्यांनी जो मांडलेला खेळ आहे तो खरा आहे का खोटा आहे. हा कोणाच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं बोला 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 मला तुमच्याकडे यायचे. आपल्या दृष्टीनं त्यांचा खेळ खोटा आहे, त्यांच्या दृष्टीनं त्यांचा खेळ खरा आहे. ऐका, त्यांच्या दृष्टीनं त्यांचा खेळ खरा आहे, आपल्या दृष्टीनं खेळ खोटा आहे. तसा आपला चाललेला संसार आपल्या दृष्टीनं खरा आहे. संतांच्या दृष्टीने जर पाहिला तर लटिका व्यवहार आणि सर्व हा संसार वाया हेर झाल. हरी तुमचा आपला चाललेला जो प्रपंच, तुमचा आपला संसार, तुमचा आपला जो खेळ चाललाय हा खेळ मात्र संतांना मान्य नाही. तो तुमच्या पुरता बाबा तुम्हाला काय तेवढंच धंदा आहे, आम्हाला लेकर वाळे ना, आम्हाला बायका पोर आहे, मला तुला का म्हणजे तुमचं काय सगळंच झालंय, तुम्हाला काय टेन्शन. हा कळलं ना. एक बोलू का, त्यांना भूक लागल्यानंतर त्यांना कळतंय हे खोटं आहे, त्यांनी पोट भरणार नाही, ते खऱ्या जेवणाकडे जातात. पण आपल्याला ते होऊन सुद्धा आपल्याला तो खेळ खोटा आहे हे खरं वाटत नाही. आपला जो चाललाय हा जो संसार गाडग्या मडक्याचा घरादाराचा लेकरा बाळाचा बायका पोरांचा चाललेला हा खेळ हा आपल्याला खोटा वाटत. आणि हे सगळ्यात मोठं दुःख आहे बाबा. हा काय काय आम्ही म्हणतोय, फक्त काय म्हणतोय, संसार दुःख मूळ. वा वा, हे फक्त आम्ही म्हणतोय. हा सुख पाहता जवा पाडी दुःख, हे फक्त आम्ही वा 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 हा घरी घरी आठवण आणि मानी संतांचे वचन. आमचं पाठ चांगलं झालं पण ध्यानात यायला तयार नाही. कळलं ना. एका मालकाने एक पोपट पाळला, पोपट पाळला. तो घरी आणला, त्याला रोज सांगायचा पोपट माझ्या बोलण्याकडे ध्यान दे, पोपट माझ्या बोलण्याकडे ध्यान दे.
पोपट माझ्या बोलण्याचं ध्यान नाही. मग त्या मालकाला त्या पोपटाला एक गाणं शिकवलं. शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा अरे तू पकड़ा जाएगा तू पकड़ा जाएगा. आणि त्याने तू पाठ केलं. कोणी? वा. शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा तू पकडा जाएगा रे तू. आणि ते पोपट रोज गाणं म्हणायचं. सकाळी उठलं का तेच, संध्याकाळी तेच, दुपारी तेच, रोज त्याचं गाणं. मालकाला वाटलं माझा पोपट हुशार झाला, आता तो गाणं पाठ केलं त्याने, आकाडी पाठ झाला त्याचा. लटिका व्यवहार हे सगळं पाठ झालं. लटिका व्यवहार सर्व हा संसार म्हणजे 100% डोक्यात घेतलं. हा वा. त्या मालकाला एवढा आनंद झाला. पोपट आता तुझे हे शिकलं ना, हे इतर जणांना पण शिकव. त्याने पिंजऱ्याचा दरवाजा बाहेर काढला. त्या पिंजऱ्यातून तो पोपट बाहेर काढला. तो शेजारीच्या झाडावर गेला. तिथं 8-10 पोपट होते. त्यांना त्यांनी ते गाणं शिकवलं. तो महालवाडला जाऊन कीर्तन करायला लागला. आंबल्यावाडला जाऊन कीर्तन करायला ते त्यांनाही शिकवलं त्यांनी. शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा. वा. 25 जणांची टोळी तयार झाली संगमनेरला. संगमनेरला 25 जणांची टोळी तयार झाली. 25 जणांची. कशाची? पोपटांची. कशाची? गाणं म्हणून पाठ करून गावोगाव जाऊन म्हणायची. 25 जणांची टोळी, शिंदे बाबाची गाडी, सगळी गाडी. त्या गावात गेलं का तेच गाणं म्हणायचं. शिकारी आएगा दाना डालेगा. आणि एक दिवस सगळे पोपट फिरायला नदीच्या किनारी गेले. नदीच्या किनाऱ्यावरती हिरवळीवरती सगळीकडे गार्डन मध्ये पोपट असे मस्तपैकी दाणे वेचू लागले. इतके दाणे तिथं मोकार दाणे टाकून ठेवले पाणी. ते दाणे वाचायच्या नादामध्ये पोपट रमले आणि त्याने गाणं म्हणायला सुरुवात केली. हिरवळ नाही का अशी दाट हिरवळ मस्तपैकी दाट झाडी. आणि मग तिथं मस्तपैकी नदी. त्याच्यावर त्या गार्डन मध्ये सगळं दाणं टाकलेलं. आणि ते पोपट दाणं वाजता गाणं म्हणायला लागले. शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा. शिकाऱ्याने ते दाणं टाकून ठेवलं होतं. त्याला वाटलं मी शिकार करीन पोपटांची, घरी घेऊन जाईल. पण ते तिथं जवळ आले त्यांचं ते गाणं ऐकलं. नित्य पाठ करी इंद्रायणी तरी होय अधिकारी सर्व तो असावे एकाग्र स्वस्थ चित्त मन उल्हास करून स्मरण संत सज्जनाने घेतली प्रचिती. आणि आळशी मंदमती केवी तरे हे रोज हे म्हणायचे. याला वाटायचे द्या ना ते. तो शिकारी म्हणला हे पोपट हुशार आहे, हे आपल्याला सापडायचे नाही, तो परत निघाला. ते कोण दुसरा माणूस भेटला. कुठं चालले? म्हणला शिकार करायची होती. दाणे टाकलं. सगळे पोपट ते होते पण ते गाणं म्हणतात. मला काय म्हणतात? शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा तू पकडा जाएगा. म्हणला काळजी करू नको, त्यांचं फक्त पाठ आहे, ध्यानात नाही. वनाच्या म्हणा मलाच म्हणा तुम्ही मलाच म्हणा. शिकाऱ्यांनी जाळं टाकलं. सगळे पोपट पिंजऱ्यात पकडलेत, एकत्र बांधले, तरी ते तेच म्हणत होते. बोला ना. तरी सुद्धा ते तेच म्हणत होते संसार दुःख मूळ. सुटायचे कधी? म्हणायचंय का सुटायचंय? कळतंय ना? आळशी मंडळींनी नाही, संत सज्जनांनी घेतली प्रचिती. आळशी मंदमती केवी तरे. श्री गुरूंना तो शब्द कळला. त्यांनी त्याच्याकडे पाठमोहर केलं. सांगितलं हा दुःख बांधवडी या संसार सुखाचा विचार नाही कोठे. माऊली ज्ञानोबा सांगतात पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती. वेगाला भक्ती पंथी जगा देत यारे यारे लहान थोर या ते बनती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनासी सकळांशी येते आया अधिकार कलियुग उद्धार.
हरीच्या नारे हा हरीच्या नामानं कलियुगामध्ये उद्धार होऊ शकतो. तुका म्हणे महा पातके पतीत आणि होती जीवनमुक्त वेळा मात्र एवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला तुमच्या त्या दुःखापासून परावृत्त होता येतं. श्रीगुरूंच्या मुखातला एक गोड शब्द आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. याच्याकरता आपण श्रीगुरूकडे गेलो. कशाकरता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. अंधार घालवायचे. काय करायचे एका खोलीमध्ये 100 वर्ष अंधार होता. किती वर्ष? आणि तो बाहेर काढायचा. किती माणसं लावावं लागतील कामाला? गोण्या भरावं लागतील ना? तरी काही हा? काय करावं लागेल? थोडक्यात त्याला दिवा म्हणा. असं नका बोलू. ताई म्हणतात दिवा लावा लागेल. मग दिवा लावला तुम्ही आता का बघा. जैसी दीपकळ का धाकुटी माऊलीची ओवे ते भाऊ त्याच्यात ते प्रकुटी तैशी सद्बुद्धी फेकुटी म्हणणे. तसं एखाद्या 100 वर्षाचा अंधार जरी असला आणि तिथं गेला आणि एक काडी लावली, एक मेणबत्ती लावली तर 100 वर्षाचा अंधार काय होतो? नाहीसा होतो. तसं श्रीगुरूच्या कृपेने तुमच्या अंतःकरणामध्ये ते बोध तयार झाला. बोध दिला मज संगाते मार्ग दाविला नीट नाचत प्रेमे छंदे चालू लागलो सपाट. वा एकदा का तो बोध मिळाला. मग एकदा तो बोध मिळाला. मग भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट. एका जनार्दनी पावलो पंढरी. गोड गंमत मोठी. त्यांनी जो बोध दिला त्या बोधाची एकदा का अशी ज्योत झाली. त्या ज्योतीने एकदा का ज्ञान प्रकाश झाला. तैसा ज्ञान प्रकाशी पाहिल मग मोह अंधात करू जाईल. ज्ञानेश्वरीला ओव्यात घडव तुम्ही संगती करायची का? ज्ञानेश्वरीशिवाय पर्याय नाही. आणि एक बोलू का, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या घरात असून जर आपल्याला वाचायला टाइम भेटला नाही तर आपल्या इतके पापी आपण. काय म्हणलो? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या घरात आहे आणि आपण वाचत नाही. ज्या दिवशी ज्ञानेश्वरीला हात लावा वाटेल, ज्या दिवशी ज्ञानेश्वरी वाचावं वाटेल त्या दिवशी समजून जायचं माऊली ज्ञानोबरांनी आपल्यावर संपूर्ण कृपा केली. ऐकली? संपूर्ण अपूर्ण वेगळी, पूर्ण वेगळी, संपूर्ण वेगळी आणि परिपूर्ण वेगळी. कृपा अपूर्ण, पूर्ण, संपूर्ण आणि परिपूर्ण. काय म्हणलं? निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कळलं का? आणि हे जे गुढ होतं ना, ज्ञान गुढ गम्य, ज्ञानदेवा लागले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती. माझ्या निवृत्ती दादानं त्यांच्या श्रीगुरूच्या कृपा आशीर्वादानं, गहिनीनाथांच्या कृपा आशीर्वादानं त्यांना प्राप्त झालेली कृपा माझ्या दादानं माझ्या हातामध्ये दिली. माझ्या श्रीगुरु समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी त्यांच्या गुरुकडून आलेली परंपरा, त्यांच्या गुरुजीकडून मिळालेलं ज्ञान, त्यांची कृपा सहजपणे माझ्या हातामध्ये दिली. आणि मला दिल्यानंतर मला एकच करायचं, जे भेटे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. आपल्याला जो मार्ग कळला, मार्ग जया कळे, भाव भक्ती बळे आणि जगाच्या मिळे न दिसती. आपल्याला जो मार्ग मिळाला तो गणपती बाप्पाला एवढंच अनुसरून द्यायचं की स्थापना का करायची, याचं विसर्जन का करायचं. काय म्हणलं मी? याची स्थापना का करायची, याचं विसर्जन का करायचं. स्थापना करायची याच्याकरता का तो याचं सुखदुःख न वाटावं आणि याचं विसर्जन करताना सुद्धा काय झालं नाही पाहिजे. तसं देहाचं सुखदुःख याच्याकरता नको आहे. म्हणून एवढा सगळा आनंद उत्सव आणि एवढा सगळा मोठा मेळ घालून घ्यायचा. आणि ते एकदा का आपल्या श्रीगुरूच्या कृपेने मावते म्हणतात मला ते कळलं आणि त्याची स्थापना केली. आता हृदय हे आपुले चव फाळून या भले आणि वरी वैसव पावले. श्रीगुरूंची त्यांचं अधिष्ठान तयार केलं. त्या अधिष्ठानावरती माझ्या हृदयावरती त्या सद्गुरूची पावलं बसवली. नित्य भजन चालू केलं.
आणि त्यांचा शुभाशीर्वाद मात्र तुमच्या माझ्या पाठीशी गोड आहे, गोड आहे. आपण मात्र एकच करायची, शेवटच्या श्वासापर्यंत त्याची काय ठेवायची, अंमलबजावणी, त्याची आठवण ठेवायची आणि त्या आठवणीमध्ये आपण त्याला स्मरण करायचं. हेच गणपती बाप्पाचं स्मरण आहे. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दुःख दारिद्र्य, किती गोष्ट छान आहे ना. चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहु कोशवी, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीस गेले, शेतीची उरली माझी ऐक पण करविले तैसी केले कटकट, वाकडे कनेक देव जाणे. श्रीगुरूचा निरोप आहे. अनेक दिवसापासूनचे प्रेमाचे संबंध आहेत. एकत्रित राहिल्यामुळं सहकुटुंब असल्यासारखं वाटतं, एकत्र असल्यासारखं वाटतं. आणि मग कधीतरी महिन्यातून 15 दिवसातून एकमेकाच्या भेटी व्हाव्या. तुमच्या आपल्या भेटी गाठी घेण्यास सुद्धा सद्गुरूची कृपा घ्यायची. त्याच्याकरता आपण कोणत्या एकमेकाचे आहोत कळत नाही. रस्त्यावरच्या माणसाला नाही बोलत आपण एकमेकाचे. काल सहजपणे फोन झाला, परवा त्यांनी अधिष्ठान केलं आणि फोन झाला, तुम्ही पुढे येतं म्हणून आळा पाठवला. मग आता इकडनं याल का, इकडून मुंबईला जा. मग आमच्याकडे गणपती बाप्पा आले तर नाही कीर्तन नाही म्हणजे निदान त्याचबरोबर आपण प्रवचन करू. त्याने आणि सगळे नामधारक किती तुका म्हणे घरी कोण येते का असायला काही जास्त झाला धंदा नाही. उगाच कोणाच्या घरी कोणी जायला तयार नाही आणि कोणी कोणाकरता काही नाही. हे खूप अनंत जन्माचे उपकार आहे, अनंत जन्म. म्हणून आपण सगळे एकत्र आलो. आल्यानंतर छान पाहुणचार झाला, जेवण झालं आणि तुम्ही येण्याची आम्ही वाट बघत होतो, तुमची प्रतीक्षा करत होतो. तुम्ही सगळे आले म्हणून 2 शब्द मला बोलता आलं, तुमच्या समोर मांडता आलं. उद्देश म्हणून नाही, एकमेकाला काय काय असं उपदेश करायचा, कमी जास्त करायचं असे काय. श्रीगुरूचं स्थान तेवढंच मोठं आहे आणि कायमस्वरूपी मोठं आहे. 7 ग्रह आहेत, 7. पृथ्वीमालेमध्ये किती ग्रह आहेत? पृथ्वीमालेमध्ये 7 ग्रह आहेत, 7. आणि सगळ्यात मोठा ग्रह गुरु ग्रह आहे. कोणता ग्रह आहे? रवी सोम मंगळ बुध, गुरु शुक्र आणि शनी. 7 ग्रहांमध्ये गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह सप्तमालिकेमध्ये आहे. सप्तमालिकेत जसा श्री गुरु मोठा आहे तसा इकडे या मालिकेत सुद्धा गुरु हा संत पुढीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. कळलं? एवढाले मोठाले ग्रह, मोठे तारे आणि त्याच्यामध्ये त्याच्यातही मोठा आपला स्वतःचा श्रीगुरु आहे. श्रीगुरु सारिका असता पाठीला का. 8-10 दिवसापूर्वी एक जण मला पुण्याला भेटला होता. तो म्हणला बाबा, मी म्हणलं काय एवढा नाराज, एवढं टेन्शन मध्ये काय? तो माझ्या मागे शनी लागला. तुझ्या मागे शनी कसं काय लागलं? मी टेन्शन मध्ये आलो. त्याने म्हणलं तू कामाला कुठे जातो? मला प्रायव्हेट कंपनी. तुला पगार किती आहे? मला 15,000. 15,000 रस्त्यावरची बाई नाही मागं लागायची, शनी कसा मागं लागत? शनीला काय अक्कल आहे का नाही? शनी कोणाच्या मागं लागत? तुला 15,000 पगार, त्या मागं कसं शनी लागायचा? काय पिडलोय आम्ही, काय दुःख झाले आमचं आम्हालाच कळत नाही. काय घेणं देण्याचं मग काय टेन्शन आहे? कळलं? विचार करण्यासारखं गोष्टी आहे. शनी कसा मागं लागत? आणि मग सहज तासभर बातल्यानंतर त्याच्या डोक्यातला खटका म्हटलं शनी गेला. आणि शनी मागं लागायला तो इथला आहे का? सप्तगुरु सप्तमालिकेमध्ये जे शनी सप्तग्रह आहेत त्या ग्रहामध्ये शनी ग्रह आहे आणि तो तुझ्या मागं लागला. असं बावळं आणि काहीतरी विचारणार आमक्याने सांगितलं तर तुला शनीची साडी जाते. त्याचं कान पण नाही आणत. शनीची साडी जाती एका घरच्याची साडी जाती. हा, घरच्यांचा हिसाब थोडा वेगळा आहे. आता तुमच्या नाही येत म्हणून सांगतो तुम्हाला. माझे घरच्यांचा हिसाब वेगळा आहे. 8 दिवसापूर्वी मला मंडळी सांगितलं बाजारात जायची. मग 200-300 रुपये द्या बरं. नक्की किती देऊ? म्हणजे 300 रुपये. 300 रुपये घेतले ती गेली मार्केटमध्ये. मी आपल्या घरात बसलो, हरिपाठ झाला. त्याच्यानंतर ती आली, पण ती गाय आली, तिनं पर्स तिथेच ठेवली माझ्याजवळ आणि बाजार घेऊन आतमध्ये गेले. मला काय काम नाही, मोकळे मी पर्स उचलली. त्या 700 रुपये होते. मी म्हणलं अशी कंची बँक आहे बा, 300 रुपये घेऊन मावं सांगितलं बरंच वाटत असं झालं. घरातल्या घरात सुप्त पद्धतीने खिसे कापणारे खिसे कापले आपल्या ध्यानात येत नाही. कळलं ना?
घरातल्यांची साडेसाती आहे का शनीची साडेसाती आहे? मध्ये आणला. चला अशी गोड गंमत आहे त्याच्यामुळे हे असलं पाहिजे. ऐकलं का? खूप छान आहे. योगायोगानं तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं. दुरूनही आलो मी का दुःख झाले कारण या वयात पुरी होती याची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले विनवितो तुका संतान म्हणे गरज ओढून. खूप छान वाटलं. माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीला समोर घेऊन श्रीगुरूंच्या मार्फत मुलांना जो निरोप आहे कामगार या नात्याने मांडायचा प्रयत्न केला.